श्री गुरुदेव दत्त। सत नमो आदेश, गुरुजी को आदेश। नाथ माझे दैवत या नाथ संप्रदायाला आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। मित्रांनो, कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल व्यक्त होतो, त्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते, तरीही आपला मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा आपले अज्ञान दिसू नये यासाठी आपण त्या घटनेबद्दल दुसऱ्यांसमोर चुकीची माहिती ठेवतो व कळत नकळत पापाचे भागीदार बनत असतो। याबद्दलच एक बोधकथा मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। त्यापूर्वी एक विनंती की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे, म्हणजे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओंची लिंक आपल्यापर्यंत नक्की पोहोचत जाईल। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। श्री गुरुदेव दत्त। एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरिता गावात फिरत असतो। फिरता फिरता एका झोपडीच्या जवळ येऊन ओम भवती भिक्षाम देही असा आवाज देऊन भिक्षा येण्याची वाट पाहत उभा असतो। त्या झोपडीत एक वयस्कर म्हातारी राहत होती। दारात आलेल्या अतिथीला पाहून ती त्या ब्राह्मणास म्हणते की महाराज, मी घरात एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, तर 4 घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज आपण इथेच जेवण केलेले बरे। ब्राह्मणाने होकार देताच त्या वृद्ध स्त्रीने महाराजांना बसायला आसन दिले व त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले। ब्राह्मणाने पोटभर जेवण केले। नंतर भोजनांते तक्रम पिबेत असं म्हणतात, त्यानुसार ब्राह्मणाने त्या म्हातारीकडे ताक मागितली। नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते। ती म्हातारी म्हणाली की महाराज थांबा, मी आत्ता शेजारणीकडून ताक घेऊन येते। शेजारणीला ताक मागितले असता तिने भांडभर ताक या म्हातारीला दिले। ते भांडे म्हातारीने ब्राह्मणापुढे ठेवले। ब्राह्मणाने ताक प्यायला सुरू करताच काही वेळातच तडफडून त्याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर वरती चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की या कर्माचे भागीदार कोण? कारण ब्राह्मणाने आत्महत्या केली नव्हती, पण मृत्यू तर झाला होता। म्हातारीने अतिथी धर्म पाळला होता, तिने ब्राह्मणाला मारले नव्हते व दारात आलेल्या अतिथीला पोटभर जेवण दिले होते। शेजारणीनेही शेजार धर्म पाळला होता, कोणी दारात मागायला आले तर त्याला नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता, कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून त्या ताकात पडले होते। पुढे यमराजाने त्या नागाला जाब विचारला असता नाग म्हणाला की महाराज, यात माझा काय दोष आहे? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती, माझे तोंड खाली झाले होते, त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली आणि म्हणून ब्राह्मण मेला। यमाने घारीला जाब विचारला तर घार म्हणाली, यात माझा काय दोष आहे? सापाला पकडून खाणे हा माझा धर्म आहे। आता चित्रगुप्त आणि यमराज विचार करू लागले की प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता, मग आता कर्माचा भागीदार कोण? कोणाच्या माती मारायचे हे कर्म? कारण की आपल्या दारी आलेल्या अतिथीला भोजन देऊन म्हातारीने तिचा धर्म पाळला, तसेच आपल्या घरी कोणी काही मागायला आले तर त्याला नाही म्हणू नये म्हणून शेजारणीने तिचा धर्म पाळला। नागाच्या तोंडातील विष त्या ताकामध्ये पडले, पण तो स्वतः त्या घारीच्या ताब्यात होता, त्यामुळे त्याचा दोष त्यालाही लागत नाही व नागाला सापाला मारून खाणे हा घारीचा धर्म आहे, त्यामुळे तिलाही त्या गोष्टीचा दोष लागत नाही। त्यावेळेस चित्रगुप्त यमराजाला म्हणाले की चला माझ्याबरोबर, या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो। दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तिथे आले। हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पसरली की म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला। हळूहळू गावातील लोक, आजूबाजूच्या बायका तिथं जमल्या। त्यातील एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पाहून म्हणाली, का हो ताई, ब्राह्मण कसा मेला कळले का काही? दुसरी स्त्री म्हणाली,
की नाही हो, मी तर आताच आले. तेव्हा ती पहिली स्त्री त्या दुसऱ्या स्त्रीला सांगू लागली, अहो काय सांगू तुम्हाला, या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते. म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले. इकडे चित्रगुप्त यमराजाला म्हणाले की पहिल्या क्रमांकावर या स्त्रीचे नाव येईल. दुसऱ्या बाजूला दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत होते की म्हातारीचं आणि या शेजारणीचं काही पटत नाही, त्यामुळे या शेजारणीने त्या ताकात आधीच विष घालून दिले आहे. म्हणजे हे ताक पिताच ब्राह्मण मरेल व सर्व आळ त्या म्हाताऱ्या स्त्रीवर येईल. चित्रगुप्त यमराजाला म्हणाले की दुसऱ्या क्रमांकावर या व्यक्तीचे नाव येईल. तिसऱ्या बाजूला दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत होते की खरं म्हणजे शेजारणीने ते ताक म्हातारी मारावी यासाठी त्यात विष घालून दिले होते, पण म्हातारीने ते ताक ब्राह्मणाला दिले व म्हातारीऐवजी तो ब्राह्मण मेला. हे ऐकून चित्रगुप्त यमराजाला म्हणाले की महाराज, तिसऱ्या क्रमांकावर या व्यक्तीचे नाव येईल. आणि असे बरेच लोक खरी घटना माहीत नसताना त्या गोष्टीविषयी वेगवेगळी चुकीची माहिती पसरवत होते व निष्कारण व अज्ञानाने पापाचे भागीदार बनत होते. थोडक्यात काय तर कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना चुकीचे बोलणे सुद्धा पाप आहे. देवाने प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात 4 बोटाचे अंतर ठेवले आहे. त्याचे कारण जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाहीत तोपर्यंत कोणाच्या तरी तोंडातून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका. हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे. याबद्दल श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथात सुद्धा सांगितले आहे की पित्याचे दुर्गुण मुलापाशी सांगू नये, सासूचे दुर्गुण सुनेपाशी सांगू नये. तसेच जर कोणी तीर्थयात्रेला निघाला किंवा भजन कीर्तन ऐकायला निघाला, तुम्हाला जर जायचे असेल तर जावे आणि नसेल जमत तर त्याला अडवू नये. कोणाच्या घरातील मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत असेल व त्याबद्दल तुमच्याकडे विचारणा झाली असता ते लग्न मोडेल असे शब्द तुमच्या तोंडातून काढू नये. हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे. त्यामुळे आपल्या बोलण्यातून कळत नकळत होणारे पाप होऊ नये यासाठी एखाद्या घटनेची पूर्ण माहिती असेल तरच त्याबद्दल काही सांगावे, नाहीतर गप्प बसणेच कधीही चांगले. आजची बोधकथा आपल्याला कशी वाटली कृपया कमेंटमध्ये सांगावे. तसेच जर चॅनलवर आपण नवीन असाल तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे. त्यामुळे या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओंची लिंक आपल्यापर्यंत पोहोचत जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.